नमस्कार, जय महाराष्ट्र। तर मी सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरती काम करत आहे। तर महाराष्ट्रामध्ये तळागाळामध्ये महिला माझ्याशी कनेक्ट आहेत। माझ्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून, माझ्या फेसबुकच्या माध्यमातून, तसंच माझ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तर मला या योजनेच्या अंतर्गत बरेचसे प्रश्न येतात। तर त्या प्रश्नांवरती आपण महाराष्ट्रातील सर्व महिलांना उत्तर देत आहोत, त्यांना मार्गदर्शन करत आहोत। आणि नंतर याच माझ्या कामाची दखल घेऊन म्हणजेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर मी काम करत आहे। माझ्या या कामाची दखल घेऊन मला आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडून हे लेटर आलेलं आहे। तर नक्कीच तुम्ही हे लेटर वाचा की मी या योजनेवर काम करत आहे। तर साहेबांनी मला या योजनेचं काम करत आहे मी म्हणून हे लेटर पाठवलेलं आहे। हे लेटर आहे ते तुम्ही वाचू शकता आणि पाहू सुद्धा शकता। हे लेटर पाठवलेलं आहे आणि मला सन्मानित केलेलं आहे। त्याबद्दल मी खरंच या व्हिडिओच्या माध्यमातून मी महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे खूप खूप आभार व्यक्त करते की त्यांनी माझ्या या कामाची दखल घेऊन मला हे लेटर पाठवलेलं आहे, हे पत्र पाठवलेलं आहे। त्याबद्दल साहेब आपले खूप खूप धन्यवाद। नक्कीच आपलं मार्गदर्शन आपल्या या लाडक्या बहिणीला मिळत राहो आणि असंच मी विविध योजनांवर काम करत राहो, कारण मी बऱ्याच योजनांवर काम करते। तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर पण मी भरपूर काम केलेलं आहे आणि अजूनही माझ्या फेसबुक आणि युट्यूब चॅनलच्या माध्यमातून काम चालू आहे आणि मी असंच महाराष्ट्रातील सर्व महिलांना मार्गदर्शन करतच राहील आणि आपल्या राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांवरती मी त्यांना जे काही लाभ आहे तो देण्याचा प्रयत्न पण करत आहे। तर नक्कीच मी आपले परत एकदा आभार व्यक्त करते। असंच आशीर्वाद आणि मार्गदर्शन मला नेहमी लाभत राहो हीच ईश्वराचरणी माझी प्रार्थना आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।